आज आपण करणार आहोत पोटॅटो सँडविच किंवा पोटॅटो टोस्टर। यासाठी आपल्याला एका मिक्सचर मध्ये लसूण टाकायचा आहे, त्यामध्ये थोडासा आला ऍड करायचा आहे, मिरच्या टाकायच्या आहेत आणि अगदी थोडीशी कोथिंबीर ऍड करायची आहे। नंतर आपण एका पॅन मध्ये ऑइल टाकून घेणार आहोत। त्या ऑइल मध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची आहे, थोडंसं जिरे टाकायचं आहे आणि हे चांगलं तडतडून द्यायचं आहे। नंतर आपण त्यामध्ये अगदी थोडंसं हिंग टाकणार आहोत। नंतर आपण आता जी पेस्ट केली होती आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची, ती पेस्ट आपण ह्या मिक्सचर मध्ये ऍड करणार आहोत आणि ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। नंतर आपल्याला त्यामध्ये ऍड करायचा आहे अगदी थोडासा कढीपत्ता आणि हळद। परत आपल्याला हे मिक्सचर व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपण 2 पोटॅटो बॉईल केले होते आणि ते पोटॅटो मॅश करून घेतले, ते पोटॅटो देखील आपल्याला ह्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे मिक्सचर आपल्याला हलवून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ ऍड करायचं आहे, थोडीशी कस्तुरी मेथी ऍड करायची आहे आणि कोथिंबीर ऍड करायची आहे। आता आपल्याला एक ब्रेडची स्लाइस घ्यायची आहे, त्यावर हे सगळं मिक्सचर स्प्रेड करून घ्यायचं आहे। मिक्सचर सगळीकडे व्यवस्थितपणे लागलं पाहिजे। नंतर त्यावर आपल्याला एक दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवायची आहे आणि ती प्रेस करून घ्यायची आहे। आता एका टोस्टरला आपल्याला व्यवस्थितपणे तुपाने ग्रिल करून घ्यायचं आहे आणि त्यावर हा ब्रेड ठेवायचा आहे। टोस्टर नसेल तर तुम्ही पॅनवरही करू शकतात, अगदी सोपी रेसिपी आहे। आणि हे दोन्ही साइडने भाजून घ्यायचे आणि आता आपले टोस्टर रेडी आहेत।